बिनसंसारी बाबांकडे मी जातोय माझ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सवर मार्ग काढायला। तुझा साखरपुडा माझ्या पोराने मोडला हे मला मान्य आहे, चूक झाली त्याची, पण तुले साखरपुडा करायचा नव्हता असं त्याला वाटत होता म्हणून त्याने मोडला। तो तुझीच काळजी करत होता। बोल बुट्टी, काय म्हणणं आहे तुझं? झालं गेलं सगळं विसरून तू माझी सून व्हायला तयार आहेस? बाबा, तुम्ही जर हा प्रश्न मला आधी विचारला असता तर मी आनंदाने हो म्हणाले असते। मग आता काय झाले? माझं मिस्टर विनयनवर प्रेम होतं, पण आता नाहीये। आयुष्यभर मी मानलेल्या नात्यांमध्ये जगलीये, पण आता मात्र मला माझा स्वतःचा कोणीतरी हवाय, ज्याचं माझ्यावर प्रेम असेल। आणि क्लिअरली मिस्टर विनयनचं माझ्यावर प्रेम नाहीये। बोल ना विनया। आकांक्षा, याचं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे, फक्त याला कळत नाहीये। तेच कळणं तर सगळ्यात महत्वाचं आहे राघव। मला असा जोडीदार हवाय जो माझ्या मनातलं मी न सांगता ओळखू शकेल। त्यांनी तर मला न विचारता साखरपुडा मोडला, ते पण मी अंगठी घातलेली असताना। माझ्या मनात नसतं तर मी का घातली असती अंगठी? एवढी मोठी गोष्ट मिस्टर विनय ओळखू नाही शकले। साखरपुडा मोडल्यापासून माझ्या मनात त्यांच्याविषयी काहीच भावना नाहीयेत। बाबा, तुमची सून व्हायला आवडलं असतं मला, पण मिस्टर विनयनची बायको होण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये। सॉरी। माझं मिस्टर विनयनवर प्रेम होतं, पण आता नाही। मी तर मला न विचारता साखरपुडा मोडला। आकांक्षा, नको वाईट वाटून घेऊस। तू निर्णय घेतलायस ना, मग आता नाही रडायचं। मला आणखीन त्रास नाही सहन होते या सगळ्यामुळे। मी कधी बोलले नाही, पण मिस्टर विनयनच्या वागण्याचा मला खूप त्रास होत होता। त्यांना तर कधी कळलंच नाही माझं प्रेम। नेहमी मला आकांक्षा मॅडम म्हणूनच बघत राहिले, पण त्यांनी ज्या पद्धतीने साखरपुडा मोडला ना, ते मी कधीच विसरू नाही शकत। तुम्हीच सांगा, माझं काही चुकलं नाही? अजिबात काही चुकलेलं नाहीये तुझं। जो काही निर्णय घेतलास ना, अगदी योग्य घेतलेला आहेस, आणि तू एकटी नाहीयेस बरं का। हो, आम्ही आहोत ना तुझी काळजी घ्यायला, आणि वेळ पडलीच ना तर तुझ्यासाठी मुलगा शोधायला सुद्धा समर्थ होता। अगदी। थँक्यू का? थँक्यू काका। काय? तुम्ही जर नसता ना, तरच मिस्टर विनयनची जी अवस्था आहे तीच माझी झाली असती। आई वडील पण जेवढी काळजी घेणार नाही तेवढी तुम्ही माझी काळजी घेतली।
थँक्यू सो मच. अख्खा आय लव्ह यू बोथ. आम्ही सगळे तुला खूप प्रेम करतो बाळा. वा. बघ आता कशी देवाने तुला चांगली बुद्धी दिली. बाबा देवाने नाही, तुम्हीच अक्कल दिली. सॉरी बाबा. काल रात्री मी खूप विचार केला या सगळ्याचा. माझ्याकडून नकळत खूप चुका होत गेल्या आणि त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेम्सची उत्तरं शोधायला मी बाबा बिनसंसारींकडे गेलो. पण आता मला माझ्या सगळ्या चुकांची जाणीव झालीये. आतापासून हे बाबा वगैरे सगळं बंद. माझ्या चुका सुधारायच्या मागे लागतो. विनया, फार काही करायची गरज नाही. पूर्वी कसा सारासार बुद्धी वापरून विचार करायचा असं वाग म्हणजे झालं. हा तसंच वागायचं असतं. आणि परत याने असा बुद्धूपणा केला तर माझी वाट बघू नका. तुम्ही दोघांनी दे एक एक ठेवून द्याले. मग अडी अडचणीला फक्त मदत करणारे मित्र नकोयत. वेळ पडली तर कान उपटणारे पाहिजेत. काय राघव? बाबा आता तुम्ही परमिशन देताच आहात तर आत्तापासूनच सुरुवात करतो ना कान उपटायला. हे पण सिरियसली गाईज, मधल्या काळात मी जे काही वागलो त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. होता यार, होता. बाबा आणि मी आईला सांगतो नोकरीबद्दल, पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अबे मी काही टेन्शन नाही घेत. मी शोधीन दुसरी नोकरी. मला माहिती तुला एक नाही 10 नोकऱ्या मिळतील, पण तू बुद्धीने डोक्याने जागेवर आला ना ते सगळ्यात महत्वाचं. चला निघतो आता. हे मध्येच निघालं, तुम्ही यायला लागले. मले सगळी गावची कामं तशीच राहिली रगडून. बाबा परत एकदा खरंच सॉरी. परत सॉरी. मी विसरलोच होतो. ते राघव बॅग माझी. बाबा मी आहे ना, मी घेणार. बर चल. वगैरे. बाबा कळलं ना तुम्हाला खरा मुलगा कोण आहे ते. जा आता पुढे. नाही घेतो ना मी. उघडच बदल ना. काय चाललंय अरे बघ ना. हो थँक्यू. थँक्यू. मला सांग, बाबांचा फोटो कोणी बदलला, तू की राघवने? आम्ही दोघांनी. एक मिनिट, पण मग बाबांना कोणी सांगितलं? राघवन, मी फक्त फोटो बदल. एक मिनिट, मी पाय बाजूला घे. गेला. करू नको. फालतूगिरी करू नको. हे बघ तुझ्या भल्यासाठी केलं होतं. सुम्या तू विसरला काय आपली दोस्ती? हा बरोबर आहे. तुझ्याशी मैत्री ठेव आणि याच्याशी सोडू काय? काय रे? बिनसंसारी बाबाचे 2 संसार, भक्तांना लुटून चालवत होता 2 घर. हे बघ बिनसंसारी बाबा. गप रे. अरे नाही खरं आहे बघ ना, न्यूज चॅनलवर आलाय. स्वतःला बिनसंसारी म्हणून घेणाऱ्या बाबाने 2 लग्न केल्याची बाब उघड झाली असता पोलिसांनी त्याच्यावर त्वरित कारवाई केली. शिवाय या भोंदू बाबाने आजपर्यंत अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात फसवले असे गुन्हे दाखल झाले आहेत. विवाहित स्त्री पुरुषांना आपल्या जाळ्यात फसवणे हा तर याच्या डाव्या हाताचा खेळ आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. एका नोकरी गेलेल्या तरुणीला तुला नोकरी मिळवून देतो असे सांगून फसवले. तिने तक्रार केली असता याचा पर्दाफाश झाला. हा मुलांचे प्रश्न सोडून देत थांबा.
तू भात बंद कर आधी. मुली तुझं लग्न झालंय का? आणि झालं नसेल तर करू नको अजिबात. तू भात बंद कर, फार पुढे जाशील. मला पैसे कमवत खरं आहे साप. तू भात पुढे बंद कर पहिला बाळा, फार पुढे जाशील. पोलिसांचे असे आवाहन आहे की अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नये. सतत विवेक बुद्धीचा वापर करावा. अशा भोंदू लोकांपासून समाजाला धोका आहे. बिनसंसारी बाबांचे कंट्रोल त्यांना लुटून चालवत होता 2 घर. आता गप्पा बस. स्वतःला बिनसंसारी म्हणून घेणाऱ्या बाबांनी 2 हा, बघ ना. बाब उघड झाली असता मला म्हणाला होता संसारात याला इंटरेस्ट नाही. 16व्या वर्षी संन्यास घेतला म्हणे. असे गुन्हे दाखल झाले. विवाहित स्त्री पुरुषांना आपल्या जाळ्यात तुला आधी आम्ही हेच सांगत होतो, तेव्हा फाटावर मारला सामा. नाही तर काय? गेलेल्या तरुणीला तुला नोकरी मिळवून देतो असे सांगून फसवलं. तिने तक्रार केली असता याचा तो पर्दाफाश मलाही संन्यास घ्यायला सांगत होतो. अशा भोंदू बाबांच्या नादी लागू मी घेतला नाही, हुशार आहे. माझा आहे. आमच्या व्हॅलेंटाईन्स डेला ना कोणाची तरी दृष्ट लागली, नजर लागली कोणाची तरी. राबिश नजरा नॉल्यार तुला काय विनय चावलाय का? अगं बघ ना, मी काय काय ठरवलं होतं, काय काय तयारी करायची. मस्त ड्रेस घ्यायचा, छान छान रेडी व्हायचं, पार्लर मध्ये जायचं, मस्त तयार व्हायचं. तुला हे बघ, तुला दाखवते. हे बघ, हा ड्रेस बघ. वाव, मस्त आहे का? मी म्हटलं होतं हा ड्रेस घेईन आणि हा घालेन, पण मला विकत घ्यायला जायला पण वेळ नाही मिळाला माहितीये ना. हा छान पैकी ड्रेस घालून मी रेडी होईन, मस्त पार्लर मध्ये जाईन, मॅचिंग इयरिंग, मॅचिंग नेल पेंट, मॅचिंग. बेबी बेबी प्लीज डोंट क्राय, प्लीज रडू नकोस प्लीज. अरे बघ, आताही वेळ गेलेली नाहीये. हा, तू इथून डिरेक्टली पार्लर मध्ये जा, मग ऑन द वे ड्रेस पिक कर. 2 तासात आरामात मस्त तयार होशील. जर तुला असं वाटतंय की मी इथून जाऊ शकले असते, तर तुला हे वाटतंय की मी इथे बसून नाक पुसत रडत असते. म्हणजे काय झालंय? अगं, आमचा शेफ आहे ना, तो हाफ डे ने येणार आहे, संध्याकाळी डायरेक्ट. त्याच्यामुळे त्याचं जे काही काम आहे ना, ते सगळं माझ्या अंगावर पडलंय. दॅट्स सो बॅड. तुला सुट्टी नाहीये व्हॅलेंटाईन्स डेची? मी तर सुट्टी घेतली. काय? थँक्यू. एक मिनिट. तुझा व्हॅलेंटाईन नाहीये तरी तुला सुट्टी आहे, आणि माझा व्हॅलेंटाईन तो आहे आणि मला कामाला लावतोय. अरे बट बेबी, किती चांगलं आहे ना, तू एका प्रोफेशनल शेफचं काम करतेयस. वाव, दॅट्स सो ग्रेट. आणि त्या बिचाऱ्या शेफचा पण विचार कर यार, बिचाऱ्याची गर्लफ्रेंड असेल आणि आज व्हॅलेंटाईन्स डे. त्याचा कसला व्हॅलेंटाईन्स डे? तुला माहितीये त्याचं लग्न झालंय. काय सांगतेस? हो, आणि त्याची बायको इथे नाहीये, ती पटण्याला असते. मग जरा विचार कर की व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी सुट्टी काढून पटण्याची बायको सोडून हा कुणाला पटवायला गेलाय? सिरियस? सुट्टीवर? तू इथे काय गप्पा मारतेस? हे बघ, 3 टेबलची ऑर्डर बाकी आहे. प्लीज लवकर उठ आणि किचन मध्ये जा. प्लीज उठ लवकर आणि किचन मध्ये जा. चल 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 चल, उठ ना प्लीज बाई, प्लीज. गुड गुड, चल गुड गर्ल. लवकर. अरे अभि, लाज वाटायला हवी तुला. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि तू तुझ्या बायकोला काम करायला लावतोयस. व्हॅलेंटाईन्स डे संध्याकाळी आता कॅफे. हा, तू आणि तू इथे उभी राहू नकोस. तू पण जा, काम कर जा. मी आणि किचन मध्ये, तुला माहिती मला काहीच येत नाही. पोटापूस, कांदा काप, भांडी घास, वाटेल ते कर. त्या मैत्रिणीला मदत कर तुझ्या. जा. काव्या भांडी घास. हो हो हो, आज आज सगळं होणार आहे आयुष्यात. मी भांडी घासणार? थँक्यू 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 थँक्यू. हे किरण्या, हे ग्लास उचल.
येस. काय काय चाललंय? एकटा खेळतोयस तरी चिटिंग करतोयस. अरे थोडी तरी रे एवढं काय म्हणजे चिटिंग करून दुसऱ्याला फसवू नये ना. पण स्वतःला फसवलं तर काय चालतच. बर. आणि मला तर सगळेच फसवतात म्हणून मी बघत होतो की स्वतःला फसवल्यानंतर कसं वाटतं. पण मी तुला आता खरं सांगतो खूप वाईट वाटतं. अजिबात चांगलं वाटत नाही. विन्या तू जर हा चल खेळ चल. नाराज ते घर आपल्या घराची बेल बंद आहे आणि आपल्याला माहिती सुद्धा नाहीये. बेल तर चालू आहे. वाजवतोय कोण म्हणून सुद्धा. अरे काय झालं काका? काय झालं? राघव कुठे आहे? काय झालं? काय केलं तरी? पोलीस लागलेत ना मागे त्याच्या. नाही रे बाबा, कुठे गेलाय? कुठे तो? अहो तो कॅफेत गेला. काय झालं? ठीक आहे. काय प्रॉब्लेम आहे का? आम्हाला सांगा. नाही तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. तुम्हाला जमणार नाहीये ते. राघवलाच जमणार आहे. अरे अरे काका नाही जमणार. मी नाही. एक मिनिट काका आता तर सांगा. हा आता सांगावंच लागेल. हा हट्ट सिक्रेट आहे आजचं. चल. काय झालंय माहितीये का? श्रीकांतच्या येण्या बिण्याच्या भानगडीत की गुंतलीये की तिला आज व्हॅलेंटाईन डे आहे माहितीच नाहीये, लक्षातही नाहीये. तेव्हा गुपचूप तिला काय प्रेझेंट द्यायचं याचा विचार करतोय. अच्छा. थांबा ना. नेकलेस, ड्रेस किंवा साडी. हा सिद्ध केलं नाही जमणार आहे तुम्हाला. थांबा ना. थांबा थांबा जरा. आता आम्ही विचार करतो. हा आता करतोच विचार. थांबा जरा. सध्या काकूंच्या डोक्यात श्रीकांतचं येणं एवढा एकच विषय. करेक्ट. हा म्हणजे आपण त्यांना असं काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे जे श्रीकांतशी रिलेटेड आहे. एक्झॅक्टली. पण काय देता येईल त्यांना? राघव पाहिजे. तर सांगतो आपण याच्यात लक्ष देत नाही म्हणून. आता खूप पुढे गेलो असतो. मी इथेच राहिलो असतो. मी चाललोय पुढे. मलाही घेऊन जा ना. बरं आपला शेफ आलाय त्यामुळे आता ऑल मेन्यू ऍक्सेप्टेड. हां एकही मेन्यू डिनाय करू नकोस. ते 8 नंबरला काहीतरी छोले सँडविच हवा होता ना, त्याला विचार हवा आहे का. हां हवा असेल त्यांना ती रिप्लेस करून दे. हां झालं. आणि आज ऑन द टोज. गुड. अभ्या हां कसा दिसतोय? छान दिसतोय. स्लीव्स घे खाली. स्टाईल आहे ती. स्लीव्स खाली. आज ते व्हॅलेंटाईन्स डे ना. रे तू डेटवर जाणार होता ना, मग इथे काय करतोय? जे कॅफे दिसतंय ना त्याचे रिमोट कंट्रोलर किंवा आपोआप चालत नाही. त्यासाठी माझ्यासारख्या माणसांना कष्ट करावे लागतात. तुला कुणाची परमिशन घ्यावी लागणार आहे? माझीच ना. परमिशन दिली. जा 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 एन्जॉय कर. परमिशन विचारली नाही ना. आपला शेफ आज सकाळपासून आला नव्हता. तो आत्ता आला. त्यामुळे शालमलीचं आटपलं की आम्ही निघू. परमिशन देतो. थँक्यू सो मच. आज जर तू नसतीस ना तर मला खरंच माहित नाही की इतकं सगळं काम मी एकटीने कसं केलं असतं.
आय स्वेअर यार, मी माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढं काम केलंय. काव्या, मला आता तुला सुद्धा पगार द्यावा लागणार की काय? तू माझा पगार अफोर्ड नाही करू शकत. पण ठीक आहे, चला आता निघूयात का आपण? चला. बेबी असं जरा फ्रेश हो ना. माझे ऑलरेडी खूप पेशन्स टेस्ट झालेले आहेत. तुला यायचं असेल तर ये, नाही तर मी एकटी निघून जाईन. मला काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही मी आपलं चल चल नो प्रॉब्लेम. बाय बेबी, थँक्यू सो मच. बाय बाय. चला प्लीज. थँक्यू. काव्या, तू डेअर हरलीस. रबिश, मी डेअर हरलेली नाहीये. अजून व्हॅलेंटाईन्स डे संपलेला नाही. सो गेट इन टू ॲक्शन. आय एम ऑलवेज रेडी फॉर द ॲक्शन. इज इट नाईस? मग तू आता एक काम कर. तुझा तो शातीर दिमाग तो वापर आणि इथे या कॅफेमध्ये कोण सिंगल आहे का हे बघ आणि मला सांग. ओके. काव्या, तो मुलगा बघ. कोण? व्हाईट टी शर्ट. हो. पण हा सिंगल नशा. सिरियसली? हा, बघ ना त्याच्याकडे. सारखं त्याचं मोबाईलमध्ये लक्ष आहे. बाहेर सुद्धा बघतोय. नक्कीच त्याच्या गर्लफ्रेंडची वाट बघत असणार. एनिवेज तुम्हाला खूप बोरिंग वाटतोय. नेक्स्ट. हां, बोरिंग. नेक्स्ट 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 नेक्स्ट. ए काव्या, हा बघ, हा समोर बसलेला. हा दाढीवाला. हां, dude is tall, dark and handsome. पण तो मॅरिड आहे. कशावरून? बघ ना त्याच्याकडे. त्याची दाढी बघ. मूर्ख सतत लॅपटॉपवरती काम करतोय. आजूबाजूला किती मुली आहेत, कोणाकडेच लक्ष नाही. तुझ्याकडे सुद्धा लक्ष नाही आहे त्याचं. 100% तो मॅरिड आहे. गुड फॉर हिम. नेक्स्ट. नेक्स्ट 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 नेक्स्ट. यस काव्या, हा मुलगा, हा सिंगल. हा शुअर. सारखा आजूबाजूला बघतोय. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या मुलीकडे बघतोय. त्यांना ताडतोय. कमिटेड असलेला मुलगा असं कधी करूच शकत नाही. डन. आता मी तुला जे काही सांगेन ते तू फक्त फॉलो करायचंस. ओके. डन.